नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता शेतकऱ्याला जे पीक विमा योजना आहे केंद्र सरकारने चालू केलेली आहे. आणि मग पिकाचं एक कवच म्हणून पिकाचं नुकसान झाल्यानंतर त्याची भरपाई मिळण्याची योजना, ही पीक योजना समजा आहे का नाही, बरेच दिवस झालेला आहे, ही चालू आहे आणि इथून पुढे ही अविरत चालूच राहणार आहे. पण इथून पाठीमागे जवळपास 2020 पासून तर 24पर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी काही पीक विमा भरलेला आहे. त्यामध्ये काही वर्षाचा स्थगित आहे, ते मग ₹1 असेल, त्यानंतर मग रब्बीचा असेल, खरीपाचा असेल, असे बरेच काय झालेले आहेत, शेतकऱ्यांना काही वर्षाची पीक विमा हा भेटलेला नाही. आणि मग शेतकऱ्यांना एक आशा आहे बाबा, पाठीमागचाही रोखलेला आहे. आता मध्यंतरी ₹17,500ची हेक्टरी घोषणा केली आणि मग त्यामध्ये आणेवारी लावली. त्यानंतर आणेवारी लावून परत टक्केवारीमध्ये काय झालेलं आहे, काही शेतकऱ्यांना टक्केवारीमध्ये काही महसूल मंडळ घोषित केलेले आहेत. नुकसानग्रस्त किती झालेले आहे, मग त्याची टक्केवारीत लावले. मग काही शेतकऱ्याला एक तुटपुंजी रक्कम काय झालेली आहे, त्यांच्या खात्यावर जमा व्हायला लागलेली आहे. मग ते 1000 असतील, 700 असेल, 800 असेल, आहे का नाही, असे रक्कम काय केलेली आहे, देऊ केलेली आहे. ठीक आहे, असं आहे. पण त्यानंतर आहे 22-23चा असेल, नंतर 24चा असेल. रब्बीचे पीक विमे शासनाकडे काय आहे, तर शेतकऱ्याचे बाकी आहेत. असे सर्वांचं काय पीक विमा कधी येणार, काय येणार, असं सर्व पूर्ण असं काय ते विचारणा होत असते. आणि त्यामुळं मग शेतकऱ्याला एक आशा लागली आहे असं म्हणावं लागेल, कारण स्थगित पीक विमा आहे, शेतकऱ्यांनी ते भरलेले आहेत. आणि त्यामुळं मग जरी आले तरी मग ते पीक विमा कुणाला येणार, कोणत्या शेतकरी पात्र राहणार, आहे का नाही, कोणत्या शेतकऱ्याला ते भेटू शकतात. घोषणा तर शासन करतच आहे सारखं, आहे का नाही, आज येणार, उद्या येणार, आज पडणार. काय केलेलं आहे, राहिलेल्या सर्व शेतकऱ्याला राहिलेला स्थगित जो पीक विमा आहे ते काय होणार आहे, मिळणार आहे, असं काय केलं जातं, सांगितलं जातं. मग शेतकऱ्याला एक आशा लागत आहे की आपल्याला काय होणार आहे, भेटणारच आहे. आता काय केलेलं आहे, शासनाने घोषणा केली आहे, मग कधी भेटेल, काय भेटेल, आज भेटेल तर कुणाला भेटणार आहे, ऐका नाही, हे सर्व काय आता शासन काय करायला लागलं, यावर्षी जरी भेटलेला असला तरी खूप कमी रक्कम काय केलेली आहे, शेतकऱ्याच्या खात्यावर आलेली आहे, वर्ग केलेली आहे. 1000, 2000, 3000, 2500 अशाप्रमाणे. मग काय केलेलं आहे, त्याच्यात खूप नियम छाननी, त्यानंतर टक्केवारी वगैरे काय केले जाते, लावले जाते. तसंच मग आता ई पीक पाणीची बी काय आहे, अट आहे. त्यानंतर यावर्षी 2025चं झालं, पण त्याच्या पाठीमागच्या वर्षीचं तक्रारी केल्या तरच मग पीक विमा काय होणार होता, शेतकऱ्याला मिळणार होता. मग बऱ्याच शेतकऱ्यांनी तक्रारच केलेली नाही तर मग तेही शेतकरी त्यामधून वगळू शकतात, आहे का नाही. असे वेगवेगळे नियम काय केलेले आहेत, लावलेले आहेत. आणि काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरला तर ई पीक पाणी केली नाही, ई पीक पाणी काही केली नाही आणि तक्रारही केली नाही, असेही शेतकरी आहेत. यामध्ये बरेच आपल्याला पाहावयास मिळत आहेत. त्यामुळं मग असे बऱ्याच नियमाच्या अधीन राहून काय होणार आहे, तर बरेच शेतकरी यामधून जरी शासनाने दिला तरी पात्र ठरणार नाहीत, कारण हे वेगवेगळे नियम काय करत आहे, शासन प्रत्येक वेळेस लावत आहे. पंचनामेवर ह्या वर्षी काय केलेलं आहे, नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे झालेले नाहीत, आहे का नाही, सरसकटच मग काय केलेलं आहे, काढणे पश्चात म्हणजे काढल्यानंतर त्या मालाचा पाहायचं आहे आणि तिथून पुढं मग आणेवारी ठरवून परत नंतर टक्केवारी नुकसानीची लावायची आणि नंतर परत विमा द्यायचा आहे. अशी योजना शासनाची काय केलेली आहे, हाती घेतलेली आहे. ठीक आहे. नंतर रब्बीचा पीक विमा बऱ्याच वर्ष झालेला आहे, स्थगितच आहे. बऱ्याच वर्षापासून शेतकऱ्याला मिळालेला नाही. त्या रब्बीच्या पिकाचाही आशा आहे शेतकऱ्यांना. मग ते गहू असेल, ज्वारी असेल, त्यानंतर उन्हाळी भुईमूग असेल, आहे का नाही, हे असे वेगवेगळे पिकाचे पीक विमे शेतकऱ्यांनी काढलेले आहेत, उतरवलेले आहेत. त्यामुळं मग 2022-23च्या ज्यांनी काहींनी बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाणीची प्रक्रिया हे पूर्ण केलेली आहेत. त्यानंतर तक्रारीही केलेल्या आहेत. अद्याप शासन स्तरावर त्याची काही दखल नाही. आणखीन काही हालचाली झालेल्या नाहीत. फक्त भेटन असं काय केलं जातं, सांगितलं जातं शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतर भरायच्या वेळेसही शेतकऱ्यांना सांगितलं जातं की पीक विमा भरून घ्या नैसर्गिक आपत्तीपासून वाचण्यासाठी, आहे का नाही. काही ना काही काय होणार आहे, भेटतच आहे. पण खरीपाचा आहे, पण रब्बीचा बऱ्याच वर्ष झालेला आहे शेतकऱ्याला न मिळाल्यामुळं मग याही वर्षी भरायला थोडंसं शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, दुर्लक्ष केलेलं आहे, त्याकडं भरलेला नाही असं म्हणावं लागेल. कारण बऱ्याच वर्षाचा शासनाकडं काय आहे, थकीत असल्या कारणानं तो आलेलाही नाही. आणि शेतकऱ्याला वाटतं प्रत्येक वर्षी आपण पैसे भरतो आणि पैसे भरल्यामुळं मग पीक विमा काय होत आहे, येत नाही.
मग त्याचे नियम वगैरे अटी काय असतील, तर जर झालं नुकसान तरच येईल, नाही नुकसान झाल्यानंतर काय येणार आहे, असंही काय केलं जातं. शेतकऱ्याच्या मनामध्ये शंका येतात. त्यामुळं मग याही वर्षी शेतकऱ्यांनी थोडंसं काय केलं आहे, दुर्लक्ष केलं आहे. आणि त्यामुळं मग आता राहिला तो प्रश्न 2020 ते 24पर्यंतच्या पीक विम्याचा. रब्बी जर थकीतच आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी भरलेला आहे, त्यामध्ये ₹1 हे आहे त्यातल्या 2 वर्षे म्हणावं. आहे का नाही. त्यात हे काही शेतकऱ्यांना रब्बीचा आलेलाच नाही. म्हणजे बऱ्याच सगळेच शेतकरी काय झालेले आहेत, त्यापासून वंचित राहिले आहेत. काही ना खरीपाचा काही जिल्ह्यामध्ये भेटलेला आहे, काही जिल्ह्यामध्ये नाही. काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडंच थोडंसं कमी जास्त झालेलं आहे, होत आहे. आता नंतर हे असे आहे की आता भेटेल का नाही भेटेल, तर आता काही शासन स्तरावर आणखीन तरी फक्त देऊ असं जाहीर केलेलं असल्याकारणानं बाकी काही आणखीन हालचाली झालेल्या नाहीत. आणि जरी दिला तरी खूप नियम वगैरे अटी काय केले जातात, त्यात लावले जातात. मग तुमची पीक पाणी तर शासनाने बंधनकारकच केलेली आहे, केंद्राचा प्रोजेक्ट असल्याकारणानं कंपल्सरीच केलेलं आहे. मग तुमचे हे असो, पीक विमा भरलेला असो अगर नसो, तरी तुम्हाला करणं गरजेचंच आहे. ते एक. त्यानंतर तक्रारी होत्या, त्या तक्रारी पावसाने नुकसान वगैरे झालं, अतिवृष्टी झाली की त्यांना नुकसान झालं, गारपीट वगैरे काय, तर त्यांनी मग त्या तक्रार करावं लागत होती. त्या तक्रारी एक ग्राह्य धरायच्या. त्यानंतर मग नंतर तुम्हाला पीक विमा मिळणार. मग किती टक्केवारी, त्यात परत टक्केवारी आली. त्या टक्केवारीतून मग तुम्हाला त्या पिकाला किती टक्केवारी, मग ते मंजूर, आणि मग नंतर तुमच्या खात्यावर शेतकऱ्याच्या ते वर्ग करणार. पण ते कधी होईल काय होईल अद्याप काही सांगता येत नाही. सध्या तरी काही हालचाली वगैरे चालू नाहीत. तो काय आहे, हे राहिलेला पीक विमा काय आहे, स्थगितच आहे. बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. पण कधी येईल काय येईल अद्याप शासन स्तरावर आणखीन काही हालचाली नसल्या कारणानं अद्याप आपल्याला सुद्धा सांगता येणार नाही सध्या, असं म्हणावं लागेल. कारण बरेच दिवस झाले रखडलेलं आहे. फक्त भेटन असंच काय केलेलं आहे, आश्वासन शासनाकडून दिलं जातं. बाकी त्याच्यापुढं काहीच नाही. आणखीन काही नवीन अपडेट वगैरे आली ना, तर मग आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकला जाईल. ठीक आहे, धन्यवाद.